विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाक, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण जी 220 बी ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर पाहतोय. ॲग्रिकल्चर किंवा शेती किंवा त्याला म्हणतो कृषी. या चॅप्टर विषयी आपण मागील तासिकेला बऱ्याच तासिकेपासून बघतोय की महाराष्ट्रातील प्रमुख पिके कोणकोणती आहे. या प्रमुख पिकांविषयी माहिती बघत असताना आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये असणारे तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, या प्रमुख पिकांविषयी माहिती बघितलं. त्याचबरोबर कापूस असेल, ऊस असेल, ह्या नगदी पिकांविषयी माहिती बघितली. अशाच प्रकारच्या आज एक फळ पिकाविषयी आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण बघत असताना महाराष्ट्राची मृदा असेल किंवा हवामानाच्या फळांच्या वाढीसाठी पोषक असल्यामुळे अनेक प्रकारच्या फळांचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रामध्ये होते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फळांखाली सर्वात जास्त क्षेत्र जर कुठं असेल तर ते महाराष्ट्रात आहे असं आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर आपण ह्या गोष्टी बघत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कोकण विभागामध्ये असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त फळांचे उत्पादन घेतले जाते. सिंधुदुर्ग खालोखाल जर बघितलं असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, तर पुणे विभागातही फळ उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. परंतु आता जर विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 10 प्रकारची फळे होतात. पुणे जिल्ह्यात जर विचार केला तर 8 प्रकारची फळे येतात. सोलापूर जिल्ह्यात गेलं तर 6 प्रकारची फळे येत होतात. तर जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं तर 4 प्रकारची फळे होतात. आता महाराष्ट्रात प्रामुख्याने आंबा असेल, केळी असेल, संत्री असेल, द्राक्ष, नारळ, काजू, बोरे, स्ट्रॉबेरी, डाळिंब, मोसंबी, चिक्कू, पेरू, सीताफळ, कलिंगड इत्यादी फळांचे उत्पादन होते. आता आपल्याला माहित आहे की आंबा पीक असेल तर आंबा पिकाला भरपूर पाऊस लागतो, तापमान, आर्द्रता तसेच सुपीक जमीन लागते. त्यामुळे आंब्याचे सर्वात जास्त उत्पादन कोकणामध्ये होते. आता कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्ह्यांच्या आंब्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. उत्तम प्रतीच्या हापूस आंब्याचे उत्पादन कोकणामध्ये होते हे आपल्याला माहिती आहे. भरपूर उत्पादन असेल, उत्तम प्रतीच्या आंब्याचे उत्पादन असेल, यामध्ये कोकणातून आंबे निर्यात होतात. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याशिवाय अहमदनगर असेल, रायगड असेल व नांदेड जिल्ह्यातही आंब्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात या गोष्टीचा आपण विचार केला गेला पाहिजे की हे आंब्याचं असणारं उत्पादन किंवा ह्या भागातून होते. आता त्यानंतर पुढचं एक पीक बघूया की केळी. आता केळीच्या उत्पन्नासाठी भरपूर पावसाची आवश्यकता लागते. त्याचबरोबर तापमान, आर्द्रता यांचीही आवश्यकता लागत असते. म्हणजेच त्याचा विचार जर केला आपण तर महाराष्ट्रामध्ये भारताच्या एकूण केळी उत्पादनाच्या 20% उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रातून होते. म्हणजेच केळी उत्पादनामध्ये जळगाव जिल्हा अग्रेसर असून त्या खालोखाल पुणे असेल, धुळे असेल, परभणी असेल, नांदेड असेल इत्यादी जिल्ह्यातही त्याचे उत्पादन होते. आता त्यानंतर पुढचं एक महत्वाचं पीक आहे ते म्हणजे द्राक्ष. द्राक्षाचे सर्वात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. त्या खालोखाल पुणे, सांगली, अहमदनगर, सोलापूर ह्या जिल्ह्यांमध्ये होते. या जिल्ह्यांव्यतिरिक्त लातूर असेल, औरंगाबाद जिल्ह्यातही द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. आता या काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बी विरहित द्राक्षाचे उत्पादन केले जाते. बी विरहित म्हणजे सीडलेस. द्राक्षातील गोडवा, त्याचा मोठा आकार, भरपूर उत्पादन यामुळे महाराष्ट्रातील द्राक्षे प्रसिद्ध आहेत व त्याची निर्यात होते. आता काजू. आता काजूच्या वाढीसाठी भरपूर पाऊस, तापमान, वाळू मिश्रित मृदा लागते. त्यामुळे सर्वात जास्त उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण व सावंतवाडी येथे होते. याशिवाय रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यातही काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते असं आपल्याला टाकता येईल. आता सर्वात महत्त्वाचं पुढचं एक पीक आहे ते म्हणजे नारळ. नारळाच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भरपूर पाऊस लागतो, तापमान लागतं, वाळू मिश्रित मृदा लागते. तसेच समुद्रावरून येणारे खारे वारे त्याच वाढीच्या अनुकूल असतात. नारळाच्या उत्पादन किंवा प्रमुख उत्पादन प्रामुख्याने जर आपण विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते. त्या खालोखाल असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणे असेल ह्या जिल्ह्यांमध्ये होते असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात वेगळ्या फळांचा जर विचार केला तर बोरी असेल तर सोलापूर, अहमदनगर, धुळे, सांगली जिल्ह्यामध्ये उत्पादन होतं. स्ट्रॉबेरी असेल तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उत्पादन होतं. डाळिंब असेल तर सोलापूर असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, सांगली, पुणे जिल्ह्यामध्ये उत्पादन होतं. मोसंबी असेल तर जालना, अहमदनगर असेल, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं. चिक्कू असेल तर ठाणे, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात होतं. पेरू, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्याचे उत्पादन घेतलं जातं. सीताफळ पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यांमध्ये उत्पादन घेतलं जातं. आणि त्यानंतर टरबूजाचं उत्पादन हे रायगडमध्ये जिल्हा होतं. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं, या फळांविषयी आपण माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला अशाच एका
आपण गोष्टी ऊसाविषयी माहिती बघितली. विद्यार्थ्यांनो, आजच्या तासिकला अशाच एका फळाविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. त्या फळाचं नाव आहे डाळिंब. आता महाराष्ट्रात अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने गणी डाळिंबे प्रसिद्ध आहेत. राज्यात जर आपण विचार केला तर सुमारे 27,000 हेक्टर क्षेत्रामध्ये डाळिंबाची लागवड केली. महाराष्ट्र डाळिंब बागायतदार संघ असेल किंवा खाजगी लोकांनी डाळिंबाची निर्यात करण्यास प्रारंभ केला आहे. सर्वात जास्त क्षेत्र नाशिक विभागामध्ये 13,000 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर राज्यात पहिले 5 जिल्हे नाशिक असेल, त्यानंतर सोलापूर, अहमदनगर, सांगली, पुणे या भागात आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपण जर विचार केला डाळिंबाच्या पिकाविषयी, डाळिंबाचं पीक कसं आहे, या डाळिंब काय आहे, या डाळिंबासाठी आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती कोणती याचा आपण विचार करणार आहोत. त्याच विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम बघत असताना डाळिंब. आता डाळिंब हे जे फळ आहे याविषयी साधारणतः बघूया आपण. हे साधारण या झाडाची उंची साधारणपणे 3 ते 5 मीटर पर्यंत हे पानझडी किंवा झुडूप असं किंवा लहान आकाराचा वृक्ष असं म्हणतो. आता लहान फांद्याच्या असणाऱ्या टोकाकार थोड्या त्याच्या टोकाकार रूपांतरित काठे असतात. म्हणजे थोडक्यात पाने त्याची साधी असतात, समोरासमोर असतात किंवा झुपक्याने येतात किंवा लांबट असतात, कोवळी पण किंवा तांबडी असतात. झाल्यावर गर्द, हिरवीगार, गुळगुळीत, लाल शिराची व तरंगित काठाची असतात. आता फुले एकाकी असतात, जोडीने किंवा 3 ते 4 झुपक्याने फांद्याच्या टोकासमध्ये येतात आणि मोठी आणि लालबुंद असतात. आता सवर्त दीर्घस्थायी म्हणजे फळावर आढळणारा जाड असेल, लालसर प्रदले असेल, 5 ते 7 असतात. त्याच्यामध्ये लाल किंवा वंत किंवा घड्या पडलेला असतो, म्हणजे केसर दले असतात किंवा किंच दले असतात. एकावर एक अशा अनेक एकात एक तर असतात. म्हणजे मृदू फळामध्ये बियाभोवती रसाळ गव्हाचे आवरण असते. असे या फळाला डाळिंब फूल किंवा डाळिंबाचे फूल असेही म्हणतात. म्हणजे बिया अनेक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये वर्णिल्याप्रमाणे अनेक शारीरिक लक्षणे त्या ठिकाणी असतात असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असा आपण विचार करत असताना हाही विचार केला पाहिजे की डाळिंबाचे मूळस्थान कुठे आहे. डाळिंबाचे मूळस्थान इराणमध्ये, अफगाणिस्तान असेल, बलुचिस्तान, स्पेन, मोरक्को, इजिप्त, इराण, अफगाणिस्तान, अरेबिया, बलुचिस्तान, तसेच मेक्सिको, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेतील फ्लॉरिडा तसेच कॅलिफोर्नियातील राज्यात डाळिंबाची लागवड होते. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला तर हिमालयामध्ये 1800 मीटर उंचीवर डाळिंबाची झाडे आपोआप वाढलेली आपल्याला आढळून आली आहेत. भारताच्या बहुतेक राज्यामध्ये डाळिंबाची थोड्याफार मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परंतु देशात या पिकाखाली लागवडीचे क्षेत्र सुमारे 1,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये सुमारे 480 हेक्टर क्षेत्र असून विशेषतः पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र आहे. त्याखालोखाल गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील धोलका तालुक्यात साबरमती नदीच्या काठाने या फळझाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केंद्रित झाली आहे. आता हे झालं महाराष्ट्राबरोबर गुजरात या 2 राज्यात मिळून भारतातील एकूण क्षेत्रापैकी 60% क्षेत्र आहे. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यातही डाळिंबाची लागवड केली जाते. डाळिंब हे देखील महत्त्वाचे फळ मानले जाते. सन 2015-14 मध्ये राज्यामध्ये 1,73,000 हेक्टर डाळिंबाचे उत्पादन घेतले जात होते. याचाच आकडेवारी 16-17 मध्ये जर बघितली तर 1,36,423 हेक्टर क्षेत्रामध्ये डाळिंबाची लागवड करण्यात आली आहे असं आपल्याला बघता येईल. म्हणजेच थोडक्यात आता त्याला कुठल्या प्रकारचं हवामान लागतं. सर्वात महत्त्वाचा कडक उन्हाळा असेल, तीव्र किंवा कोरडा उन्हाळा असेल तर हवामान असलेल्या प्रदेशात उत्तम प्रतीच्या डाळिंबाची पैदास होते. हे झाड निरनिराळ्या प्रकारच्या हवामानात वाढू शकते, परंतु फळे पोहोचण्यासाठी सुमारास गरम किंवा कोरडे हवामान असणे आवश्यक असते. हे झाड अवर्षणामध्ये टिकून राहू शकते. सर्वसाधारणपणे 25 ते 40 सेंटीमीटर हलक्या पावसाची गरज असते. फळ भरण्याच्या सुरुवातीस धुके आणि पाऊस विरहित गोष्टींची आवश्यकता असते. आता या फळाच्या पिकास कशा प्रकारची जमीन आवश्यक असते, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळिंबाचे झाड हे काटक असून ते इतर आणि अनेक फळांच्या लागवडीसाठी योग्य नसलेल्या जमिनीत ते वाढू शकते. परंतु मध्यम प्रकारच्या गाळाच्या जमिनीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते. हलक्या आणि चुनखडीची जमीन असेल तर या पिकालाही चालते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. किंवा त्याही पुढे गेल्यानंतर टेकड्यांच्या पायथ्याशी असेल किंवा ज्या ठिकाणी जमिनीत थोडी ओल असते अशा उंच पठारावर देखील या झाडाची लागवड होऊ शकते. डाळिंब या फळ पिकास मध्यम ते काळीज पाण्याचा निचरा होणारी जमीन ही आदर्श मानली जाते व डाळिंबाच्या झाडात उष्ण व कोरडे हवामान लागते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अभिवृद्धी असेल तर बियांपासून आता त्याची वाढ किंवा कशा प्रकारे केली जाते. बियांपासून रोपे तयार करून त्यावर लावण्याचा प्रघात बऱ्याच रूढ आहेत. परंतु आज या पद्धतीमध्ये अनेक झाडांची फळे सारख्या आकारमानाची व गुणधर्माची नसतात.
एरवी सतत चांगले उत्पादन देणारे जातिवंत झाडापासून शासकीय अभिवृद्धी पद्धतीने म्हणजे एक एरवी पोषणाचे काम करणाऱ्या अवयवाच्या लागवडीपासून उपयोग करण्याच्या पद्धतीने तयार झालेल्या छाटकलमापासून अगर दाब कलमापासून लागवड करणं फायदेशीर असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता याची लागवड कशी केली जाते? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की डाळिंबाच्या फळाची लागवड करत असताना जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करून 5 ते 6 मीटर हमचौरस अंतरावर पाऊण मीटर लांब रुंद तेवढाच खोल खड्डा खणून खत मातीने भरतात. त्यात पावसाळ्याच्या सुमारामुळे फुटलेली झाड कलमे, दाब कलमे किंवा बियापासून तयार केलेली रोपे लावतात. आता लागण केल्यानंतर 8 दिवस नियमितपणे व त्यानंतर पाऊस नसेल त्यावेळी 10 दिवसाच्या अंतराने पाणी देतात व 6 महिन्यानंतर दीर्घ मुदतीने पाणी दिल्यास तरी चालते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात याही पुढे विचार करता येईल डाळिंबाचा कालावधी काय? तर डाळिंबाचा कालावधीचा विचार करत असताना डाळिंबाचे झाड किंवा रोप लावल्यानंतर सर्वसाधारणपणे 12 ते 14 महिने झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला फळधारणा होते. म्हणजे थोडक्यात 12 ते 14 महिन्यानंतर म्हणजे 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर डाळिंबाचं लागवड पूर्ण होते किंवा त्या वाढ पूर्ण झाली असते आणि त्या ठिकाणी त्याची फळं धरण्यामध्ये सुरुवात केली जाते. आता डाळिंबाचं जरी पर्जन्यरहित कालावधी जास्त असल्यास जलसिंचनाच्या माध्यमातून पाणी दिले जाते आणि त्या फळाची गुणवत्ता वाढते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की डाळिंबाचा कालावधीचा आपण बघितलं. आता या डाळिंबाच्या झाडाला कुठल्या प्रकारची खतं दिली पाहिजेत? सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडे लहान असताना, पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा फळे येत असलेल्या झाडांना बहर धरण्याच्या वेळी शेणखत असेल, अमोनियम सल्फेट असेल, अशी दुसरे कोणतेही नायट्रोजनयुक्त जर खतं दिली जातात. ही खतं दिली गेली पाहिजे तरच त्या प्रकारे त्या पिकाला चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजेच आपण असाही एक विचार करू की 1 वर्ष वयाच्या झाडांना प्रत्येकी 10 किलोग्राम शेणखत, 200 किलोग्राम अमोनियम सल्फेट या प्रमाणात देतात. दरवर्षी हे प्रमाण वाढवीत जाऊन 5 वर्ष वयाच्या झाडाला 50 किलोग्राम शेणखत, 1 ते 1.25 ग्रॅम अमोनियम सल्फेट दिलं जातं. म्हणजे असं दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे जर आपण केलं तर डाळिंबाच्या पिकाला अशा प्रकारे त्या ठिकाणी डाळिंबाचं पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर उत्पादक प्रदेश बघत असताना महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका असेल, दौंड असेल, शिरूर असेल, जुन्नर असेल, बोर असेल, बारामती इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड केली जाते आणि उत्पादन घेतलं जातं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर नाशिक असेल, सोलापूर असेल, अहमदनगर असेल, सांगली असेल या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड केली जाते. सोलापूर जिल्ह्यातील शुष्क कोरडे हवामान यामुळे सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माढा या तालुक्यातच डाळिंबाच्या बागा आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव असेल, नेवासे असेल, राहुरी येथेही डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. सांगलीचा जर विचार केला तर सांगलीमधील आटपाडी असेल, खानापूर असेल, तासगाव या ठिकाणी डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन किंवा घेतले जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता असा आपण विचार करतो की उत्पादक प्रदेशामध्ये बघितलं की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा भागामध्ये त्याचं उत्पादन होतं. आता त्याचा उपयोग करत असताना आपल्याला ह्याही गोष्टी आपण बघितल्या गेल्या पाहिजेत की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की उपयोग कसा कोणता आहे. आता फळामध्ये जलांश किती असतात तर 78% असतात. प्रथिने किती असतात 1.6%. स्निग्ध पदार्थ किती असतात 0. कार्बोहायड्रेट 14.5%. क जीवनसत्व पुष्कळ प्रमाणामध्ये असते. जेवणानंतर मुखशुद्धीसाठी या फळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फळाचा स्वादिष्ट रस टिकाऊ स्वरूपामध्ये विकला जातो आणि त्यापासून रुचकर पेय किंवा मध्येही बनवले जातात. आता हिमाचल प्रदेश असेल, पंजाब असेल, काश्मीरमधील जंगलात वाढणाऱ्या डाळिंबाच्या बिया गरासह वाळून त्याला अनारदाना या नावाने विकल्या जातात. पदार्थाचा आंबट चव आणण्यासाठी अनारदानाचा उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो. आता डाळिंबाच्या झाडाच्या सर्वच भागात फळाची असेल, खोडाची असेल, मुळाची साल किंवा पाने असे याची टॅनिन नसते व फळाच्या आणि मुळाच्या सालीमध्ये विशेषतः प्रमाण ते 26% आसपास असू शकते. आता फळाच्या असेल किंवा खोडाच्या असेल किंवा मुळाच्या सालीचा वापर कच्ची कातडी कमवण्यासाठी किंवा भूमध्य समुद्राभोवताच्या प्रदेशात फार वर्षापासून होत आहेत. मोरक्को हे प्रसिद्ध चामडे बनवण्यासाठी प्रामुख्याने या सालीचा एकेकाळी उपयोग केला होता. जम्मू काश्मीरवर जर आपण गेलो तर जम्मू काश्मीर असेल किंवा काश्मीर भागामध्ये असेल डाळिंबाच्या सालीची कातडी कमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. म्हणजेच फळाच्या सालीपासून लोकर असेल किंवा रेशीम रंगवण्यासाठी प्रामुख्याने त्या ठिकाणी तयार केला जातो. असं आपल्या ठिकाणी रंग तयार करण्यासाठी प्रामुख्याने डाळिंबाचा उपयोग केला जातो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात फुलापासून फिक्कट तांबडा रंग तयार करता जातो आणि तो कापड रंगविण्यासाठी वापरला जातो. केसाचे कलप असेल किंवा दाताचे रोगण बनवण्यासाठी प्रामुख्याने फळाच्या किंवा मुळाच्या सालीचाही प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर काळी शाई बनवायची असेल तर मुळाची साल वापरतात.
जपानमध्ये सालीपासून कीटकनाशक तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत शोधून काढण्यात आली. डाळिंबाच्या झाडाच्या निरनिराळ्या भागामध्ये प्रतिजैव किंवा सूक्ष्म जंतुरोधक गुणधर्म असल्याचे आढळून आले. आज संपूर्ण फळाचा अर्क आतड्याचे विकार उत्पन्न करणाऱ्या सूक्ष्म जंतू असेल किंवा इतर सूक्ष्म काही जंतूंची वाढ थांबवत असेल असे दिसून आले. म्हणून मुळाच्या पाण्यातील अर्कामध्ये क्षयाच्या जंतूंची वाढ होत नाहीत. म्हणजे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की डाळिंब किती महत्वाचं आहे की त्याचे गुणधर्म कसे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असल्यामुळे या पिकाला मध्ये जास्तीत जास्त महत्व दिले गेले आहेत. हे झालं मानवाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या या डाळिंबाचं महत्व असेल. म्हणजे थोडक्यात या सर्व गोष्टी डाळिंबामध्ये आहेत. मुळाची असेल किंवा खोडाची वाळलेली साल असेल किंवा पितृकृमीवर गुणकारी असून त्याचा वापर काही फार वर्षापासून करण्यात येत आहेत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर फळाचा ताजा रस हा शीतल असतो किंवा अपचनाच्या विकारावरील औषधात त्याचा वापर करण्यात येतो. किंवा त्याही पुढे जर आपण बघितलं फळाची साल असेल, अतिसार असेल, आमांश असेल या विकारावरती गुणकारी असते. म्हणजे त्याच अंशावर म्हणजेच पानांचा किंवा कच्च्या फळांचा रस किंवा झाडाच्या सालीचाही काढाही त्या ठिकाणी वापरला जातो. डाळिंबाचे गोड प्रकार हा सौम्य सारक असून काही कमी गोड प्रकार हृदय वेदनेवर किंवा जठराच्या सुजेवरही गुणकारी असतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात डाळिंबाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर डाळिंबाचा उपयोग मेडिकल दृष्ट्या असेल किंवा असणाऱ्या हेल्थच्या दृष्टिकोनातून असेल, वेगवेगळ्या गोष्टीतून असेल तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी डाळिंबाचा उपयोग केला जातो असं आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात आपण आता बघितलं आहे की फळांचा रस असेल तो शीतल असतो आणि त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांवरती किंवा विकारांवरती की त्याच्यामध्ये औषध म्हणून वापर केला जातो. किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला उदाहरण दिले सांगितलंय की डाळिंबाचे गोड प्रकार असून त्याचा त्या ठिकाणी हृदय वेदनावर किंवा जठराच्या सुजीवर त्याचा गुणकारी उपयोग होतो असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करू की डाळिंब ही अतिशय उपयुक्त आणि गुणकारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. किंवा कळ्यांची जी पूड असते त्या पुडाचा शोषण नलिका दहावर त्याचा वापर केला जातो. बिया पाचक असतात किंवा भूक वाढवणाऱ्या असून बियावरील गर हृदयाच्या किंवा पचनाच्या तक्रारीवर गुणकारी असतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. पण थोडक्यात डाळिंब हे अतिशय महत्वाचं आहे असं म्हणता येईल. डाळिंबाच्या झाडाचा आकर्षक कुंपणासाठी त्याचा आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की डाळिंब त्या झाडांचा उपयोग कशासाठी? झाडांचा उपयोग प्रामुख्याने आकर्षक कुंपणासाठी वापर तयार करण्यात येतो. बागेमध्ये शोभेसाठी असेल किंवा डाळिंबाचे दुहेरी फुलांचे प्रकार लावतात त्या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी असतात अशा ठिकाणीही प्रामुख्याने डाळिंबाचा उपयोग केला जातो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे डाळिंबाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपयोग आपण या ठिकाणी बघितला असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण डाळिंब या नगदी पिकाविषयी आपण माहिती बघितली की डाळिंब हे पीक असेल, डाळिंबाच्या पिकाचा असणारा आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती असेल, वेगवेगळ्या प्रकारचं हवामान असेल, वेगळ्या प्रकारची जमीन असेल, कोणकोणत्या प्रकारचा त्याची अभिवृद्धी किंवा त्याची कसं उत्पादन करायची ह्याही गोष्टी आपण बघितल्या. म्हणजेच एखाद्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये डाळिंबाची लागवड ही मोठ्या प्रमाणावर केली गेली जाते असं आपल्याला माहिती आहे. म्हणजेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाविषयी आपण जर बघत असताना महाराष्ट्राच्या असणाऱ्या ह्या विविध प्रदेशामध्ये प्राकृतिक रचना, पावसाचे वितरण, जमिनीच्या सुपीकतेतील भिन्नता, पाणी पुरवठ्याच्या सोयी, मशागतीचे पद्धती, पीक संयोग वगैरे विचार केला तर काही विशिष्ट प्रकारे केला जातो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच अशा आपल्याला असणाऱ्या भागामध्ये मोठ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतात हे आपण या ठिकाणी बघितलं. विद्यार्थी मित्रांनो याचा आपण विचार करत असताना आपल्याला डाळिंब या फळाविषयी असणारे त्याचे उपयोग असतील, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते, कोणकोणत्या जिल्ह्यांतील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये त्याचं उत्पादन घेतलं याचाही आपण आजच्या तासिकेमध्ये विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर डाळिंब असेल तर डाळिंबाचा मानवाच्या दृष्टीने कोणकोणत्या प्रकार त्या ठिकाणी त्याचा कोणकोणत्या उद्योगामध्ये त्याचा वापर केला जातो किंवा हेल्थ असेल किंवा मानवाचे आरोग्य असेल आणि मानवाच्या आरोग्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा त्या ठिकाणी वेगळ्या त्याचा असणाऱ्या वेगळ्या अवयव डाळिंबाच्या असणाऱ्या पाने असतील, फुले असतील, त्यानंतर त्याचे काड्या असतील किंवा त्या ठिकाणी असतात त्यांचा वापर कसा केला जातो याचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल तर माझा या ठिकाणी मेल आयडी दिलाय यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील तासिकेला अशाच एका वेगळ्या प्रकारच्या नगदी पिकाविषयी माहिती बघणार आहोत की नगदी पीक हे ते पीक काय, त्या पिकामध्ये कोणकोणत्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उत्पादन करते किंवा त्या पिकास आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती काय, अशाच एक वेगळ्या पिकाविषयी माहिती घेऊन आपण अशाच प्रकारे पुढील तासिकेला भेटणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपण
पहिल्या टॉपिकमधील कृषी याविषयी माहिती बघत आलो आहोत। या माहिती बघत असताना असणाऱ्या प्रत्येक पिकाविषयी आपण डिटेल बघतो आहोत आणि ह्याचा आपण विचार करावा। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की ज्यावेळेस तुमच्या नोट्स असतील तर तुमच्या नोट्स वहीमध्ये लिहून काढा आणि वहीमध्ये लिहिल्यानंतर त्या नोट्स त्याचा वापर पुढे करावा लागणार आपल्याला। त्याचा नोट्स काढलेल्या नसतील तर त्याने आता काढण्यास सुरुवात करा। आपण सेमिस्टर 2 ला सुरुवात केली आहे हे लक्षात असू द्या। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।